इथून पुढे नोकरी देताना शासनाने हे करणं गरजेचं आहे की ज्या कर्मचाऱ्याला, ज्या अधिकाऱ्याला आपण नोकरीमध्ये नियुक्त करीत आहोत, तर त्याच्याकडे काहीतरी शासनाला तारण म्हणून ठेवण्यासाठी असावं. कशासाठी? कारण उद्या जर तो भ्रष्टाचारी निघाला तर त्याची ती प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी. कारण तो राखणदार आहे इथल्या व्यवस्थेचा, इथल्या समाजाचा, इथल्या राज्याचा, इथल्या मातीचा, इथल्या देशाचा. आणि मग तो राखणदार जर चोर निघत असेल तर त्याचं समर्थन आपण कुणीही करू शकत नाही. काल एक बातमी वाचली की गेवराई तालुक्यामध्ये अवैध वाळूचा उपसा करणारे 19 कर्मचारी निलंबित करण्यात आले. अगदी गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यापासून ते तहसीलदारापर्यंत अशा 19 कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराचे हाव आणि वरच्या कमाईची लालच ही सर्वसामान्य माणसामध्ये नाही, ती नोकरदारामध्ये जास्त आहे, ती अधिकाऱ्यामध्ये जास्त आहे. आणि पुढाऱ्यांचं तर विचारूच नका, त्यांचा विचार करणं आपण सोडून देऊ. परंतु ज्यांना दरमहा कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शाश्वत असं उत्पन्नाचं साधन आहे, ज्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं कुटुंब जगू शकतं, अशी माणसं देखील इतक्या खालच्या टोकाला जातात, इतकी हाव त्यांची वाढते. हा मोठा चिंतनाचा विषय. बरं, दुसरीकडं या भ्रष्टाचारावरती कुठलाही राजकीय माणूस, कुठलंही सत्तेतलं सरकार ते थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. का करत नसेल याचं उत्तर न दिलेलं बरं. कारण सत्ताधारी पुढाऱ्यांचं पोटपाणीच अशा भ्रष्टाचारावरती प्रगत होतं, पोचलं. जेव्हा नेते आणि कर्मचारी भ्रष्टाचाराच्या मार्गावरती चालू लागतात आणि तशी व्यवस्था निर्माण होते, तेव्हा जनता देखील पाठीमागे राहत नाही. कारण काय असतं की आपल्यापेक्षा प्रगत समुदायाचं, प्रगत व्यक्तीचं अनुकरण मागचा समाज करीत असतो. आणि त्याच्यामुळं की सर्वसामान्य माणसाला देखील वाटतं की यांना जसं वरच्या कमाईचं साधन आहे तसं आपल्याला का नसू नये. आणि मग स्पर्धा लागते, मी मोठा की तू मोठा, तुझी कमाई जास्त का माझी कमाई जास्त, तू गरीब का मी श्रीमंत. ह्या ज्या हेव्या दाव्याच्या, ह्या ज्या उच्च नीच दाखवण्याच्या कुप्रथा सुरू होतात, तर त्या अशाच वाईट समाजाच्या प्रवृत्तीमधून. आणि त्याच्यामुळंच आज जे काही प्रदूषण वाढलेले, मग हे प्रदूषण फक्त हवेचं नाही मी सांगत, पाण्याचं प्रदूषण वाढलेलं आहे. कारण ज्या वाळू तस्करीमधून हे अधिकारी निलंबित झाले, त्यांनी त्या नदीच्या पात्रामध्ये नियमानुसार किती उत्खनन करायला पाहिजे, नियमानुसार किती वाळू उपसायला पाहिजे, ह्याची मोजमाप बघितली नाहीत. त्यांनी मोजमाप बघितलं ती आपल्याला यातून किती उत्पन्न मिळेल आणि किती पैसा छापता येईल त्यासाठी. आणि त्यामुळं काय झालं की आजूबाजूच्या विहिरींची पाणी पातळी खालावली आणि त्यामुळं नदीच्या पात्रामधून जे काही पाणी मुरत होतं ते मुरणं बंद झालं. आणि मग एवढ्या मोठ्या नद्या असून देखील पाऊस पडला तर ते पाणी थेट वाहून जाऊ लागलं. मग मला सांगा की एका चुकीची शिक्षा संपूर्ण समाजाला, संपूर्ण तालुक्यांना, जिल्ह्यांना आणि राज्यांना भोगावी लागते. म्हणजे एका भ्रष्टाचारानं एवढा लोकांचा विध्वंस होतो, एवढा लोकांचं नुकसान होतं, हे आपल्या लक्षात येत नाही. परत दुसरी गोष्ट, तुकाराम मुंडेजी अन्न भेसळ शोधतायत. तशी अन्न भेसळीसारखं पाण्याची भेसळ करणारे, पाण्याचं प्रदूषण करणारे यांच्यावर देखील मकोका लावायला पाहिजे. कारण जितकी माणसं अन्न भेसळीमुळं आजारी पडतायत, तितकीच माणसं पाण्याच्या प्रदूषणामुळे, पाण्याच्या दूषितपणामुळे मृत्युमुखी पडतायत. त्यांच्या किडण्या निकामी होत आहेत, पोटाचे आजार वाढत आहेत, असे असंख्य कारण आहेत. मग आता हा जो हव्यास आहे तो फक्त भ्रष्टाचारी लोकांपुरता मर्यादित आहे का? नाही.
तो शेतकऱ्यापर्यंत देखील पोहोचलेला आहे. मग शेतकऱ्याला वाटतं की आपल्याकडं पैसा कमी आहे, आपल्याकडं उत्पन्न कमी आहे. मग आपण उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि मग तो काय करतो, उत्पन्न वाढवण्यासाठी भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करतो, भरमसाठ फवारण्या करतो आणि ते आलेलं उत्पन्न, ते आलेलं अन्न, ते आलेला भाजीपाला शेवटी कोणाच्या घरात जातो? त्याच भ्रष्टाचारी नोकरदारांच्या घरात जातो, त्याच भ्रष्टाचारी पुढाऱ्यांच्या घरात जातो. या सृष्टीमध्ये आपण केलेली पापं शेवटी आपल्याकडंच कुठल्या ना कुठल्या मार्गानं परतून येतात, ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला आलेला पैसा दिसेल, परंतु ज्या वाईट चुकीच्या मार्गाने तुमच्याकडं हे सुख आलंय, त्याच मार्गाने दुःखाचे असंख्य ढग, असंख्य वेदना तुमच्या घरी, तुमच्याकडे परतून येत आहेत. याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आज या दुःखद आणि विकृत साखळीमध्ये मुक्त कोणी नाही, प्रत्येकजण यामध्ये गुंफलेला आहे. आणि ह्या विध्वंसाच्या साखळ्या आता मानवी जीवनासाठी, पर्यावरणासाठी, जीवसृष्टीसाठी कैदखाने झालेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण वरचेवर कैद होत चाललेलो आहोत. आणि मग आता यातून सुटका जर करायची असेल तर कुठंतरी आपल्याला व्यवस्था बदलावी लागेल, कुठेतरी आपल्याला स्वतःचं आचरण बदलावे लागेल, कुठेतरी आपल्याला स्वतःचा विचार बदलावा लागेल. आणि तो बदलायचा असेल तर त्यासाठी मोठं मन, मोठं काळीज आणि मोठं धाडस असणं गरजेचं आहे. जसं तुकाराम मुंडे यांनी आपल्या सेवेचा, यांनी आपल्या नोकरीचा, यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ जसा सत्कारणी लावला, तसे सत्कारणी आयुष्य लावणारी माणसं या देशात, या समाजात असणं गरजेचं आहे. ते निर्माण होणं गरजेचं आहे आणि ते संस्कार पुढच्या पिढ्यांना दिले तरच आपण सुसंस्कृत आणि निरोगी समाजव्यवस्था निर्माण करू शकू. आता मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी जसं की आपण एखाद्या बँकेकडे कर्ज मागायला गेलो तर बँक आपल्याला मॉर्गेज मागते, बँक आपल्याला तारण मागते, कारण तेवढ्या रकमेची आपल्याला आपली प्रॉपर्टी, आपली मालमत्ता त्या बँकेकडे गहाण ठेवावी लागते. मग मला सांगा की या अधिकाऱ्यावरती जर अंकुश ठेवायचा असेल तर या अधिकाऱ्यांना आपण लाखो रुपयांच्या पगारीच्या नोकऱ्या देतो का? कशासाठी? तर त्यांनी लोकांची सेवा प्रामाणिकपणे इमाने इतबारी करावी म्हणून. मग आता लोकांची सेवा हे काही मूल्यहीन आहे का? नाही. मौल्यवान लोकांचं जीवन त्यांच्या हातामध्ये आहे. हा देश, हे राज्य त्यांच्या हातामध्ये आहे. मग एवढं मोठं संपत्तीचं, साधनांचं जग त्यांच्यामध्ये हातात असताना त्यांच्याकडे आपण काय तारण घेतलं? त्यांच्याकडून आपण काय मॉडकेज करून घेतलं? म्हणून इथून पुढे नोकरी देताना शासनाने हे करणं गरजेचं आहे की ज्या कर्मचाऱ्याला, ज्या अधिकाऱ्याला आपण नोकरीमध्ये नियुक्त करीत आहोत तर त्याच्याकडे काहीतरी शासनाला तारण म्हणून ठेवण्यासाठी असावं. त्याच्या नातेवाईकांच्या प्रॉपर्ट्या तारण म्हणून असाव्यात. कशासाठी? कारण उद्या जर तो भ्रष्टाचारी निघाला तर त्याची ती प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी. कारण तो राखणदार आहे इथल्या व्यवस्थेचा, इथल्या समाजाचा, इथल्या राज्याचा, इथल्या मातीचा, इथल्या देशाचा. आणि मग तो राखणदार जर चोर निघत असेल तर त्याचं समर्थन आपण कुणीही करू शकत नाही. आणि जर समर्थन करणारी इथं जर इथली जर सरकार, इथलं जर शासन व्यवस्था असेल तर ती शासन व्यवस्था आपल्याला सर्वांना बुडवीत आहे, आपल्या सर्वांचं भविष्य संपवित आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून कुठेतरी पर्याय देणं आवश्यक आहे, पर्यायी मार्ग काढणं गरजेचं आहे. तुम्हाला हा विचार कसा वाटतो? तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? नक्की कळवा. आणि बदलाच्या प्रक्रियेमध्ये व्यवस्था आणि निर्मळ पवित्र समाजव्यवस्थेच्या रचनेसाठी आपण सगळे एकत्र येऊ, आपण चांगला विचार करू, चांगली समाजव्यवस्था निर्माण करू. जर चांगला समाज निर्माण झाला, चांगल्या पद्धतीनं देश पुढे जाऊ शकेल, एवढं मात्र निश्चित. धन्यवाद.